मी विनोद नाटे, आपण बघताय भूमिपुत्र महाराष्ट्र। आपण सिन्नर तालुक्यातील सोनारी गावामध्ये आलोय। सोनारी गावाकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला लागून इकडे आपण समोर बघतोय शहीद जवान राकेश आनेराव स्मारक आणि त्याकडे जाण्यासाठी रस्ता नाहीये। पावसाळ्यामध्ये चिखल होतो आणि स्मारक म्हणजे आपल्या देशासाठी ही सौभाग्याची गोष्ट आहे की तरुणांनी या स्मारकांकडे पाहिल्यानंतर त्यांना देशासाठी आत्माहुतीची प्रेरणा जागृत होते, देशप्रेम तरुणांमध्ये तयार होतं आणि मग ही अशी स्मारकं आणि त्या स्मारकांजवळ नागरिकांना जाण्यासाठी व्यवस्था असावी म्हणून आदर्श सैनिक संस्था आमचे संस्थापक अध्यक्ष नायक दीपचंद सर ज्यांनी कारगिल युद्धामध्ये त्यांनी आपले 2 पाय 1 हात गमावलाय। हे बघा, जेव्हा आपण एखादं युद्ध लढतो आपल्याला त्यावेळेस युद्धामध्ये आपण विजय मिळवतो, आताशबाजी करतो, फटाके वाजवतो, पूर्ण देश आनंद उत्सव साजरा करतो, नाचतो, आकाश दिवे लावतो, दारावर आपण झेंडे फडकवतो, तिरंगे फडकवतो। परंतु ते फडकवत असताना आपण त्या देशासाठी काय दिलेले असतं एका सैनिकाने, तो सैनिक आपल्यासाठी का मरतो, कशासाठी मरतो, तो सैनिक आपल्याला ओळखत नसतो, आपणही त्या सैनिकाला ओळखत नसतो। मग तो सैनिक आपल्यासाठी का मरतो आणि आपण त्या सैनिकांना आपला देश काय देतो? एक विधवा पत्नी, अनाथ बालक, असहाय्य माता पिता। आज आपण अशाच एका शहीद जवान राकेश आनेराव यांच्या स्मारकाजवळ आलोय आणि ह्या सगळ्यांची भावना घेऊन सरांनी स्वतः त्या युद्धामध्ये आपले पाय गमावले, हात गमावलाय आणि म्हणून त्यांनी बघा सरकारने त्यांना सक्तीने सेवानिवृत्त केले, कारण त्या आर्मीच्या नियमामध्ये ते अनफिट झालेत। युद्धामध्ये त्यांनी आपले पाय गमावले, हात गमावला, परंतु त्यांनी उर्वरित त्यांचं आयुष्य ते खर्च करताय ह्या सैनिकांच्या परिवारांसाठी। शहीद परिवारांना खरोखर सुविधा मिळताय का? त्यांना काही गैरसोयी तर नाहीये ना? आणि मग तिथे काही गैरसोयी असतील तर त्या कशा सोडवायच्या? आणि मी स्वतः त्यांच्या आदर्श सैनिक संस्थेमध्ये आम्ही सर्व काम करतोय गेल्या अनेक महिन्यापासून। आता आमचं पहिलं टार्गेट आहे ह्या रस्त्यापासून हा जो रस्ता आहे हा रस्ता आम्ही संस्थेकडनं करून देतोय आणि तिथे अजून काही सुशोभीकरण करतोय। खरं तर मला एक खेद वाटतो, अनेक गावांमध्ये हे स्मारकं बांधायची म्हटली की लोकांना असं वाटतं ती त्या परिवाराची जबाबदारी आहे। काय ते सैनिक काय त्या परिवारासाठी शहीद झाले? सैनिक हे देशासाठी शहीद झाले। अरे ही आत्माहुतीची प्रेरणा आपल्याला शिकवली छत्रपती शिवरायांनी, आत्माहुतीची प्रेरणा शिकवली छत्रपती संभाजीराजाने, आत्माहुतीची प्रेरणा शिकवली भगतसिंगांनी। शिवरायांकडनं प्रेरणा घेऊन त्याच आत्माहुतीची भगतसिंग फासावर गेले म्हणून आपण हे स्वातंत्र्य बघतोय। आणि सैनिक जर सीमेवरून 10 मिनिटासाठी जरी बाजूला झाला तर विचार करा काय होईल। एकच कसब आपल्या देशात आला, काय हाल झाले तुम्ही बघितलंय। सगळ्या क्षेत्रात स्ट्राईक होते, मग ह्या क्षेत्रात होत नाहीये। मग या सैनिकांचे आपल्यावर किती उपकार आहेत आणि काय संबंध असतो त्या सैनिकाचा आणि आपला? काही नाही, आपल्याला ओळखत नाही, आपलं कुटुंब सोडून तो तिकडे जातोय। बघा हे वृद्ध वडील, आज ज्या मुलाला जो म्हातारपणाचा आधार होता, काठी होता आणि त्यालाच त्यांना खांदेकरी व्हावं लागलं, किती अपार दुःख। मग अशा वेळेस आपण प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की आपण अशा परिवाराचा मुलगा झाला पाहिजे, तो शहीद झाला पाहिजे, त्यांना त्या शहीदाची उणीव नाही भासली पाहिजे। परंतु असं होताना देशात दिसत नाहीये। आता एक गाव आहे, काका कोणतं गाव ते? सिन्नर तालुका खोपडी गावामध्ये। खोपडी गावामध्ये बघा, तालुका सिन्नर खोपडी गावामध्ये 50 बिघे राज्य सरकारची जमीन आहे आणि राज्य सरकारने ती जमीन शहीद परिवारांच्या कुटुंबियांना देण्याचं ठरवलं। दिल्यानंतर त्या गावाची एनओसी लागते, त्या ग्रामपंचायतीची एनओसी लागते आणि ही घटना फक्त यांच्या बाबतीत नाहीये। यशोदा केशव गोसावी शहीद वीरपत्नी त्यांच्यासाठी तेच आहे। हां, आणि पाटसकरबाई, सोमनाथ ठोक आणि हा आनेराव परिवार, लहानेबाई, ह्या 5 परिवारांच्या बाबतीमध्ये समस्या अशी येते, सरकार निर्णय घेते, जिल्हाधिकारी आदेश देत आहे की जमीन ह्या परिवाराला 5 एकर द्यायची। अरे त्या परिवाराने माणूस दिला या देशासाठी। अरे मृत्यू जवळ आल्यानंतर आपल्याला कळतं माणसाची किंमत। तुम्ही सांगा, आपण एखादा माणूस मेलाय आणि एखाद्याला सांगितलं 1 कोटी रुपये तुला देतो, मला 5 मिनिटं जगू दे, नाही जगू शकत। असं जीवन, असं माणूस एक कुटुंबातला गेलाय, एवढा त्याग त्या कुटुंबाचा आहे, परिवारासाठी आहे। अरे कोण आपला त्यांचा काय संबंध होता?
मग त्यांनी आपल्यासाठी का मारावं? मग अशा परिवाराच्या डोळ्यात आपण अश्रू येऊन द्यावे? आणि सरकार जमीन देते, तुमची जमीन तर देत नाहीये, आणि ते गाव खुशा म्हणतं की ते काय आमच्या गावासाठी शहीद झाले का? काय तुम्ही काय पाकिस्तानमध्ये राहता का? तुमचं गाव पाकिस्तानमध्ये आहे का? अरे देशासाठी त्यांनी शहीद झाले. मी तर म्हणतो, मी उद्या जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देणार आहे की अशा लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, दंडित करा तुम्ही अशा लोकांना. काय म्हणून तुम्ही असं करू शकता? अरे ज्या आपल्या जमीन आहे, ज्याच्या 7-12 उतार्यावर आपलं स्वतःचं नाव आहे, त्याचाही भाडेपट्टा आपण सरकारला भरतो, याचे मालक सरकारच आहे. तर या अशा घटना कधीही नाही घडल्या पाहिजे. आता आपण हा आदर्श सैनिक संस्थेनी फंड उभा करून आता हा रस्ता तयार केला जातोय. खरं तर हे सर्व देशवासियांचं काम आहे, स्वतःहून पुढे आलं पाहिजे याची स्मारकं उभारायला. पण अनेक गावांमध्ये आता याच्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत हे काम होईल. त्यानंतर अण्णासाहेब झणकर बहरवीर त्या स्मारकाचं काम आम्ही हाती घेतलंय. 18 वर्ष झाले ते स्मारक तसंच दुर्लक्षित राहिलं, कोणी जागा द्यायला तयार नाही. मी स्वतः तिथे जाऊन ग्रामसभेत तिथे मुद्दा मांडला, तुम्ही बांधत नसेल ग्रामस्थ आम्हाला लिहून द्या, तुम्हाला बांधायचं नाही, मी स्वतः माझ्या जागेत गोंद्याला मी बांधायला तयार आहे. तेव्हा त्यांनी होकार दिला, बांधायला तयार झाले आणि सन्मान निधी द्यायला तयार झाले. आणि जरी निधी जमा होत नसेल आम्ही स्वतः निधी जमा करू, परंतु अशी कामं आम्ही कुठेही वंचित राहू देणार नाही. शहीद परिवार असतील, अशा कोणत्याही समस्या असतील, तुम्ही आम्हाला संपर्क करा. सर आपने विचार व्यक्त कीजिए. सर जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मुझे तोड़ लेना वनमाली, उस पथ पर तुम देना फेंक, मातृभूमि पर शीश नवाने जिस पथ पर जाएं वीर अनेक. तो मैं अपने आप को बहुत भाग्यशाली समझता हूँ कि ये मौका हम लोगों को मिला. तो पूरी मैं आवाम का और आप सभी का बहुत बहुत धन्यवाद बोलता हूँ कि भाई इस जनता ने और इस भगवान ने हमें इस काबिल समझा कि हम कुछ सैनिकों के काम आ सकें. क्योंकि मैं एक सैनिक हूँ, मैंने 3 पराक्रम में भाग लिया है, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन रक्षक और कारगिल विजय, तीनों में मैंने भाग लिया है. तो मैंने इस चीज़ को बहुत नज़दीकी से देखा है. और जब एक किसी का सैनिक, जैसे मेरा एक दोस्त था कारगिल के अंदर, मुकेश कुमार, मेरे इन्हीं हाथों में शहीद हुआ, उन्होंने आखिरी सांस लिया, तो मैं दुख आज तक भी नहीं भूला हूँ. और वही दुख में जहाँ पर भी मैं शहीद स्मारक पर जाता हूँ तो मेरे वही चीज़ें बात आती है. मतलब तो मेरे को तो इतना प्राउड होता है कि भाई चलो मैं ये शिवाजी की भूमि है, क्योंकि ये राष्ट्रों में राष्ट्र महाराष्ट्र है. और जब इसके अंदर इतना शिवाजी को हमने सम्मान दिया, आज शिवाजी महाराज ने चले गए हैं, इनको हम लोग कर्मों को याद कर रहे हैं, तो आज हर सैनिक शिवाजी महाराज है. तो जो हमारे सैनिक भी शहीद हो गए हैं उनको हमने, बोलते बहुत हैं हम लोग सब आदमी, लेकिन टाइम नहीं निकालते हैं सैनिकों के लिए. जब कोई शहीद हो जाता है तो झंडे डंडे लेकर सभी आ जाते हैं, मगर उनको आगे कोई पूछता नहीं है. सैनिक जब शहीद होते हैं तो किसी अपनी जाति, किसी गांव, किसी मजहब, किसी राज्य के लिए नहीं होते. सैनिक देश के लिए अपना संपूर्ण बलिदान देते हैं. तो मैं चाहता हूं कि जो भी शहीद होता है इस मातृभूमि, इस कर्म भूमि के लिए शहीद हुआ है, हम सबका कर्तव्य बनता है कि हम आगे आएं और ऐसे सैनिकों को और ऐसे शहीदों को नमन करें, उनकी गाथाएं सुनाएं. मगर आज बड़े दुख के साथ ये कई बार दुख होता है कि आजू बाजू वाले भी ये बोल देते हैं कि भाई वो हमारे लिए थोड़ी गए हैं. ये बड़े शर्म की बात है, क्योंकि आज जो सेना है ना, सेना और सैनिक हम ऑक्सीजन हैं. जिस दिन ऑक्सीजन अगर कम हो गई तो दोबारा से, जिस तरह हम लोग अपने आप ही चले जाते हैं बिना ऑक्सीजन के, उसी तरह अगर जिस दिन ऑक्सीजन कम हो गई दोबारा से हम लोग गुलामी की जंजीरों में जकड़े जाएंगे. तो ये आज अगर हम नहीं जगे, आज अगर हमने सेना का सम्मान नहीं किया, सैनिकों का सम्मान नहीं किया, तो वो दिन दूर नहीं है. क्योंकि ये हमने कोरोना में भी देख लिया है कि कितना ऑक्सीजन की हमें दिक्कत थी. तो मेरा हमेशा यही है कि इस ऑक्सीजन को हमने कम नहीं होने देना, इसके अंदर लगातार इन पेड़ों को पानी देते रहना है. हर सैनिक का, हर सेना का और हर, क्योंकि ये मैं आपको बोलता हूँ, बहुत से, आप जरूरी नहीं कि कोई शहीद हो जाए तभी आप सैनिक को सलूट करोगे. आपके पास में कोई छुट्टी भी आता है. सैनिक जब गांव से चला जाता है तो वो अपने गांव का नहीं रहता, पूरे देश का हो जाता है. और आपको एक प्राउड होना चाहिए कि ऐसा सैनिक मेरे गांव का है जिन्होंने इस मातृभूमि के लिए अपना सर्वोत्तम बलिदान दिया है. तो ये चीजें हर बच्चे को हमने क्या सिखा के जा रहे हैं, हर स्कूलों के अंदर ऐसी किताबें पढ़ानी चाहिए. अगर किताबों में नहीं नाम आता तो हर इसका जो भी गांव के सरपंच है, गांव पंचायत है, या उनका
स्कूल का नाम उस शहीद के नाम से होना चाहिए, सड़क का नाम होना चाहिए, जिससे कि एक प्रेरणा मिले। आने वाली युवा पीढ़ी सेना और सेना के प्रति एक जो देश के प्रति जो भावना है वो उजागर हो। मतलब मेरा यही एक आप लोगों से अनुरोध है कि अगर आप खुद नहीं कर सकते तो हमारे साथ आदर्श सैनिक फाउंडेशन के साथ मिलकर के आप आइए और कंधे से कंधा मिला करके सेवा कीजिए। क्योंकि मेरी ये कंडीशन है, मैं भी अपने घर पर आराम से बैठे खा सकता हूँ, लेकिन मैं चाहता हूँ कि मैंने मेरे जीवन में कुछ न कुछ करके जाना है, और अपने लिए तो हम कितना भी कर लें उतना ही कम है, और ये किस्मत वालों को ही मौका मिलता है ऐसी सेवा करने का। तो आप लोगों से भी यही गुजारिश है कि जितना हो सकता है आप आइए, या तो खुद करिए, अगर आप खुद करने में असमर्थ हैं तो हमारे साथ मिल करके कार्य करिए। सर धन्यवाद सर, बहुत बड़ी बात कही है सर ने। क्या है, ये देश के प्रति हम कुछ देने लगते हैं, देश का हमारे ऊपर उपकार है, और ये देश मातृभूमी के लिए आत्माहुती देना हमें स्वराज्य ने सिखाया आहे। आपण या ठिकाणी हा जो रस्ता आहे, या रस्त्याचं आपण आता सरांच्या हस्ते कुदळ मारू, या ठिकाणी नारळ फोडू, आणि हा रस्ता 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे। त्यानंतर आपण पुढे आपलं नेक्स्ट टार्गेट राहील भरवीर शहीद अण्णासाहेब झनकर यांचं स्मारक। जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र। भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, इनकलाब जिंदाबाद। शहीद राकेश आनेराव सर अमर रहे, अमर रहे। शहीद राकेश आनेराव सर अमर रहे, अमर रहे। प्रथम नागरिक आहेत सोनारी गावाचे आपल्या सोबत। आपण ही कुदळ त्यांच्या हातून मारतोय। तुमच्यासारखे लोक नाही नाही सर, तरी कुठे आणि काय किरकोळ नको। नाही सर, नाही, तरी पण तुम्ही हे बघा, मी प्रथम नागरिक आहे। तो आगे और कम से कम भाई आप तो भारत माता की जय, भारत माता की जय। प्रत्येकाने नाही नाही काका, आता तुम्ही मारा, तुम्ही 5 कुदळ मारा। भारत माता की जय, भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, मातरम वंदे मातरम। शहीद राकेश आनेराव सर अमर रहे, अमर रहे। आप मारिए सर आ जाओ आप भी, ये हमारे हा हे आपलं पूर्ण रस्त्याचं काम हे पूर्ण करणार आहेत आपण, ठेकेदार आहेत। नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर ते काम करणार आहेत। त्यांचं आपण टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करा। सर मारा, तुम्ही कुदळ मारा, तुम्ही नारळ फोडा। त्याच्यावरच ठेवा ते। भारत माता की वाह। शहीद राकेश आनेराव सर अमर रहे, अमर रहे। शहीद राकेश आनेराव सर अमर रहे, अमर रहे। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। भारत माता की जय, भारत माता की जय। माझी एक तुम्हाला एक जबाबदारी की इथं ज्यावेळेस सगळं आता 15 ऑगस्टला आपण एक कार्यक्रम करू, तर तुम्ही तसं तुमचा नंबर वगैरे मी घेऊन जातो। आपण एक बोलून एक ग्रामस्थ म्हणून सोनारी गावकरी म्हणून तुम्ही इथे आलेल्या पाहुण्या रावळ्यांची जर व्यवस्था केली, त्यात जर गावाने सहभाग घेतला तर आम्हाला खूप बरं होईल, कारण हा तुमच्या गावाचा स्वाभिमान आहे। खरं तर मी फार मला स्वतःला सर मला वाईट वाटतं की माझ्या इगतपुरी तालुक्यामध्ये एकही शहीद स्मारक नाहीये। एकच शहीद आहेत अण्णासाहेब झनकर, 18 वर्षापासून त्यांचे स्मारक पेंडिंग आहे। त्याचंही आम्ही या 15 ऑगस्टला आम्ही कुदळ मारतोय, आणि ते पण लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। परंतु सिन्नर तालुका हा सौभाग्यशाली तालुका आहे। प्रत्येक 10 गावानंतर एक शहीद स्मारक आहे, आणि इतके सैनिक सैन्यात आहे ना की विचारायचंच नाही। खूप अभिमान वाटतो इकडे आलं की। आणि स्वतःचा पुत्र दिला त्यांनी, जो पुत्र त्यांचा म्हातारपणाची आधार होणार होता, म्हातारपणाची काठी होता, त्याला खांदेकरी व्हावा लागला। म्हणून तुमचं त्या ग्रामस्थांचं, परिसराचं सगळ्यांचं एक कर्तव्य आहे की त्यांना शहीदाची उणीव झाली नाही, होऊन नाही द्या। त्यांचे कुठल्याही कार्यक्रम असतात आम्ही अर्ध्या रात्री हजर राहतो, तुम्ही फक्त फोन करायचा। नाही, नक्कीच। तर तुम्ही थोडीशी एक ग्रामपंचायतीने जबाबदारी उचलावी,
त्या दिवसाच्या कार्यक्रमाची चालेल. आलेल्या अतिथींचं काय नाश्ता पाणी काय तुम्हाला वाटलं, जेवण तुम्हाला जे वाटलं ते उपस्थित येणारे पाहुण्यांची संख्या 50-60 काय असेल आपण उपस्थित लक्षात घेऊ आणि एक थोडीशी जबाबदारी उचलावी. चला नक्कीच. चला खूप छान वाटलं. जय हिंद, जय जवान. चला. नमस्कार. आपलं हक्काचं चॅनल भूमिपुत्र महाराष्ट्र. शेतकरी, कामगार, शोषित, पीडितांना न्याय देणारं हक्काचं चॅनल म्हणजे भूमिपुत्र महाराष्ट्र चॅनल. आपणही भूमिपुत्र महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला आपल्या प्रतिक्रिया कळवा.